श्री सद्गुरुकृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे काही 12 एप्रिलचं करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा पहिला प्रश्न, नुकतीच परावर्तन चिंतन नावाची पहिली त्रिसेवा सशस्त्र सेना नियोजन परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. बघा 2024मध्ये जे काही महत्त्वाचे संमेलन झालेले आहेत त्याच्यावरती आपण काय करूया, एक रिव्हिजन करूया. जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषद 2024 UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. पहिली अणुऊर्जा शिखर परिषद 2024 बेल्जियममध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. लोकशाहीचे तिसरे शिखर संमेलन दक्षिण कोरियामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. ऑल इंडिया रिसर्च स्कॉलर्स समिट हे IIT मद्रास या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. जागतिक पोलीस समिट 2024 दुबई UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात 9 एप्रिल रोजी उगादी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे? कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जो गुढीपाडवा साजरा केला जातो तर त्याच गुढीपाडव्याला काय केलं जातं, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये उगादी उत्सव म्हणून म्हटलं जातं. आता या ठिकाणी पहा, 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा म्हणजेच उगादी सण साजरा करण्यात आलेला आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, गुढीपाडव्याला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर ते काय आहे या ठिकाणी पाहूया. तेलंगणामध्ये तेलुगू नववर्ष म्हणून सुद्धा या दिवशी ओळखलं जातं. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये उगादी उत्सव म्हणून साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये गुढीपाडवा हा पहिला बैशाखच्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हे हिंदू नववर्ष म्हणून साजरं केलं जातं, हे पण लक्षात ठेवा. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. महत्त्वाचा पॉईंट आहे. पहा पुढील प्रश्न, म्यानमारमधील कोणत्या बंदराचे कामकाज पाहण्याचा हक्क भारताकडे आलेला आहे? सितवे हे बंदर अतिशय महत्त्वाचं बंदर आहे हे. बघा आता या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. म्यानमारमधील कालादान नदीवर असलेलं हे सितवे बंदर आहे. बंदराचे कामकाज पाहण्याबाबत इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेड म्हणजेच IPGL या कंपनीला परवानगी देण्यात आलेली आहे. बघा कोणाला परवानगी देण्यात आली हे पण महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे कोणत्या नदीवर हे सितवे बंदर आहे, हे कालादान नदी, हे पण महत्त्वाचं आहे. हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. आता यापूर्वी इराणमधील चबाहार या बंदराच्या कामकाजाचा हक्क भारताला मिळालेला आहे. म्हणजेच पहिलं बाहेरच्या देशातील बंदराचं कामकाज कोणतं मिळालेलं आहे आपल्याला? इराणमधील चबाहार बंदर, आणि दुसरं आहे ते कोणतं? सितवे बंदर. आता यानंतर पहा पुढे, यापूर्वी IPGL ही जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व दीनदयाल पोर्ट ट्रस्ट यांच्या संयुक्त भागीदारीतून उभारण्यात आलेली कंपनी आहे. परदेशातील बंदरांच्या विकासासाठी 2015मध्ये जहाज वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशनानुसार कंपनी कायदा 2013 नुसार ही कंपनी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, जे काही IPGL ही कंपनी आहे ती याच कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अलीकडेच भारतीय लष्कराने कोणत्या देशाकडून IGLA-S मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजेच मॅनपॅड्स विकत घेतलेला आहे? तर रशियाकडून आपण हे विकत घेतलेलं आहे. आता काही इम्पॉर्टन्स फॅक्ट याबद्दल पाहूया. भारतीय लष्कराने म्हणजे जे काही रशियाबद्दल जे काही घडामोडी आहेत ते या ठिकाणी पाहूया. रशिया 2024, भारतीय लष्कराने रशियाकडून IGLA-S मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे मॅनपॅड्स विकत घेतलेला आहे. विनय कुमार हे रशियामधील भारताचे राजदूत आहेत. व्लादिमीर पुतिन सलग 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विश्वविक्रम रशियन अंतराळवीर ओलेग कोनस्केने यांच्या नावावर आहे. ब्रिक्स समिट 2024चे अध्यक्षपद रशियाकडं आहे. आता या ठिकाणी पहा, भारत आणि रशिया वीज पुरवठ्यासाठी कुडनकुलम प्लांटवर स्वाक्षरी झालेली आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. नुकतेच कोणत्या देशाने झिग नावाचे नवीन सोन्याचे चलन सुरू केलेलं आहे? झिम्बाब्वे. नवीन झिग नोटा 1 रुपये आणि 200 रुपयांच्या दरम्यानच्या मूल्यांमध्ये असतील. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय सांगितलं, जे काही नोट असतील त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक सोन्याची चिप त्याच्यामध्ये असणार आहे, हे लक्षात ठेवा. अलीकडेच कोणत्या ब्रिटिश व्यक्तीने आफ्रिकन खंडाची लांबी धावणारा पहिला व्यक्ती ठरलेला आहे? रूस कुक आहेत त्यांचं नाव. आता याला कोणत्या नावाने ओळखलं जातं? हार्डस गिझर म्हणून ओळख आहे यांची, रूस कुक यांची. 352 दिवसांच्या कठीण आव्हानानंतर संपूर्ण आफ्रिका खंड चालणारा पहिला व्यक्ती बनलेला आहे. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. 27 वर्षीय रूस कुकने 16 देशातून 16,000 किलोमीटरहून अधिक धाव घेतली आणि 2 धर्मादाय संस्थांसाठी बघा या ठिकाणी 6 लाख पौंडांपेक्षा जास्त निधी उभारलेला आहे.
कुकने 20 एप्रिल 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेतील अगुलासच्या दक्षिण बिंदूपासून आपले साहस सुरू केले आणि ट्युनिशियामध्ये पूर्ण केलेलं आहे. कोणत्या राज्यात निवडणुकीशी संबंधित भूता राब्ता वेबसाईटचे नुकतेच अनावरण करण्यात आलेलं आहे? पंजाबमध्ये. आता 2024मधील काही महत्त्वाचे ॲप या ठिकाणी पाहूया. भूत राब्ता वेबसाईट सुरू निवडणूक आयोगाने पंजाबमध्ये सुरू केलेलं आहे. सी-विजिल ॲप निवडणूक आयोगाने सुरू केलेलं आहे. सक्षम ॲप निवडणूक आयोगाने सुरू केलेलं आहे. नो युअर कॅन्डिडेट ॲप हे निवडणूक आयोगाने सुरू केलेलं आहे. मिशन 414 निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमध्ये सुरू केलेलं आहे. हे ॲप का सुरू केलेलं आहे? लोकांमध्ये वोटिंग होण्यासाठी एक जागरूकता असावी म्हणून हे सर्व ॲप सुरू करण्यात आलेले आहेत. कोणत्या देशाने अलीकडेच माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम जाहीर केलेली आहे? नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्ट आहे आणि नेपाळनेच काय केलेलं आहे? हे कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. नुकतेच नवीन वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मनोज पांडा. ह्यात नवीन वित्त आयोग कोणता आहे? 16वा वित्त आयोग. पण 16वा वित्त आयोग अजून तर सुरू झालेला नाही. बघा या ठिकाणी 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडे त्यांना निवड करण्यात आलेली आहे. 16वा वित्त आयोग हा 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेत आहे आणि त्या ठिकाणी त्याची PDF घ्या.